जोपर्यंत या रॉकेटच्या बुडाला आग लागत नाही तोपर्यंत तो वरती जात नाही। तसं माणसाच्या मित्रांनो, माणसाच्या बुडाला जोपर्यंत आग लागणार नाही तोपर्यंत तो वरती जाणार नाही। तशीच ही आग या काकांना लागली। नमस्कार, मी आपला लाडका रामू। आज चक्क 105 किलो वजनाचा हा व्यक्ती आपल्या धनुवर बसून मारुती रायांचं दर्शन घेतलं आणि 30 दिवसाचं चॅलेंज केलं। सुरुवातीला तर ते फक्त चालत होते, मग मागून रामू आला आणि त्यांना सांगितलं पळा लवकर। मग काय डायरेक्ट रॉकेट सारखे पळायला सुरुवात केलं। आता या 30 दिवसाच्या चॅलेंज मध्ये ते दिवस वाढणार की कमी होईल हे काही सांगता येत नाही, परंतु माणसात जिद्द पाहिजे, काही पण होतं। बॉडी मेंटेन करायची म्हणजे सकाळी लवकर उठून त्यांना घाम गाळावा लागेल आणि ते घाम गाळायला सुरुवात केली त्यांनी। आज आहे त्यांचा हा पहिलाच दिवस। सुरुवात तर त्याने रामू बरोबर एकदम जोरात केली। बघा किती मेहनत घेत आहे काका, त्यांच्यासाठी एक लाईक होऊन जाऊ द्या। आज त्यांच्या वाढलेल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम करत होते ते। पहिल्या वेळेस एवढं घाम निघालाय असं मनात जोराचा व्यायाम चालू होतं त्यांचं। मी पण त्यांना प्रत्येक व्यायाम हा पोटाची चरबी आणि वजन कमी करण्याचंच करायला लावत होतो। एवढं 100+ किलो वजनाचा व्यक्ती हा पायाच्या अंगठा व हातावर उभा होता। त्यांच्या या पोटाच्या घेरमुळे हे पाय काही वरती जात नव्हते, परंतु काही दिवसानंतर नक्की जाईल। हे आहेत निद्रासन। निद्रासनामुळे सुद्धा वजन कमी होतो। एक चांगली गोष्ट की त्यांना दोऱ्यांच्या उड्या येत होती। आता ही लागलेली आग किती दिवस पेटत राहते ते काही सांगता येत नाही। 30 दिवस पेटेल की त्याच्या पुढे पेटत राहील की त्याच्या पहिले विझून जाईल, ते बघण्यासाठी आपल्या लाडक्या रामूला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।